आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. कधी विचार केलाय का की अशी कोणती भाषा आहे जी आपलं अख्खं जग एकत्र जोडून ठेवते? मी कुठल्या बोलल्या जाणाऱ्या भाषेबद्दल नाही तर वेल्डिंगच्या भाषेबद्दल बोलतोय. आज आपण नेमकी हीच भाषा, यामागचे शब्द आणि त्याचे अर्थ समजून घेणार आहोत. तर आजचा आपला प्रवास कसा असेल ते पाहूया. सगळ्यात आधी आपण धातूचे तुकडे जोडण्याच्या अगदी मूलभूत पद्धती पाहू. मग समजा आपण एखाद्या तयार वेल्डचं विश्लेषण केलं तर ते आतून कसं दिसतं हे समजून घेऊ. त्यानंतर हे काम करण्यासाठी कोणती साधने लागतात यावर एक नजर टाकू. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यामागे असलेल्या मुख्य प्रक्रिया कोणत्या आहेत ते जाणून घेऊ. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. विभाग 1 आहे तुकडे जोडणे. म्हणजे मुळात धातू जोडण्याचे 2 अगदी सोपे आणि मूलभूत मार्ग आहेत. आणि सगळा खेळ आहे कोणांचा. म्हणजे बघा, 2 धातूचे तुकडे एकमेकांना 180 अंशात म्हणजे अगदी सपाट जोडले आहेत का, त्याला म्हणतात बट वेल्ड. किंवा मग ते एकमेकांना 90 अंशात म्हणजे काटकोनात भेटतात का, त्याला म्हणायचं फिलेट वेल्ड. किती सोपं आहे नाही का? पण वेल्डिंगचं अख्खं जग याच 2 मूलभूत जोडांवर उभं आहे. ठीक आहे, तर तुकडे कसे जोडायचे हे आपण पाहिलं. आता जरा झूम इन करूया आणि तयार झालेल्या वेल्डची रचना कशी असते ते पाहूया. म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग कोणते आहेत. आपण जेव्हा एखादा वेल्ड पाहतो तेव्हा आपल्याला जो वर आलेला फुगीर भाग दिसतो ना, तो फक्त डिझाईनसाठी नसतो. त्यालाच वेल्ड रिइन्फॉर्समेंट म्हणतात. हा मूळ धातूच्या पृष्ठभागाच्या वर असतो आणि त्या जोडाला खरी ताकद आणि मजबूती देण्याचं काम तोच करतो. आता या वेल्डच्या सीमा कशा ठरवायच्या, त्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे टो लाईन. सोप्या भाषेत जिथे वेल्ड संपतो आणि मूळ धातू सुरू होतो ती रेषा. आणि दुसरी म्हणजे मायटर लाईन. ही एक काल्पनिक सरळ रेषा आहे जी दोन्ही टो लाईन्सच्या बरोबर मधून जाते. म्हणजे थोडक्यात वेल्डचा मध्यबिंदू. तर ही मायटर लाईन इतकी महत्त्वाची का आहे? कारण ही एक संदर्भ रेषा आहे. याच रेषेच्या आधारावर आपण वेल्डचा आकार ठरवतो. बघा, जर वेल्डमधला धातू या मायटर लाईनच्या वर असेल तर त्याला उत्तल किंवा कॉन्व्हेक्स म्हणतात. जर तो बरोबर त्या रेषेच्या पातळीत असेल तर त्याला मायटर म्हणतात. आणि जर तो रेषेच्या खाली म्हणजे खोलगट असेल तर त्याला अंतर्वक्र किंवा कॉन्केव म्हणतात. म्हणजे एका रेषेवरून आपल्याला वेल्डच्या आकाराची सगळी माहिती मिळते. ठीक आहे, तर वेल्ड कसा दिसतो हे तर आपल्याला कळालं. आता पाहूया की हे सगळं करण्यासाठी नक्की कोणती साधनं लागतात. चला वेल्डरच्या टूलकिटमध्ये डोकावूया. हे सगळं म्हणजे एक नियंत्रित प्रक्रिया आहे. सुरुवात होते गॅस सिलेंडरपासून. तिथून येणाऱ्या गॅसचा दाब गॅस प्रेशर रेग्युलेटर नियंत्रित करतो. मग तो गॅस रबर होज पाईपमधून पुढे जातो. शेवटी तो गॅस टॉर्चपर्यंत पोहोचतो, जिथे ज्योत तयार होते आणि नियंत्रित केली जाते. आणि दुसऱ्या बाजूला विजेसाठी इलेक्ट्रोड होल्डर असतो, जो इलेक्ट्रोडला धरतो आणि आर्क तयार करण्यासाठी वीज पुरवतो. आता हा इलेक्ट्रोड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही वेल्डिंगची कांडी आहे. ही एक धातूची कांडी असते ज्यावर फ्लक्सचा लेप दिलेला असतो. हीच ती कांडी आहे जी वितळून 2 धातूंमधली जागा भरते आणि त्यांना जोडते. आणि तिचा आकार तिच्या आतल्या तारेच्या व्यासावरून ठरतो. बरं, आर्क तयार होण्यासाठी वीज प्रवाह पूर्ण व्हावा लागतो. म्हणजे एक सर्किट पूर्ण व्हावं लागतं. ते कसं होतं? वीज मशीनमधून निघते, आर्क वेल्डिंग केबलमधून इलेक्ट्रोड होल्डरपर्यंत जाते. मग ती आर्कमधून आपण ज्या धातूवर काम करतोय त्यावर जाते. आणि सर्किट पूर्ण करण्यासाठी त्या धातूला किंवा टेबलला एक अर्थ क्लॅम्प जोडलेला असतो. तो वीज परत मशीनकडे घेऊन जातो. हे वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय वेल्डिंग शक्यच नाही. आता एवढ्या साधनांबद्दल बोलतोय तर सुरक्षेबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. एक मोठा धोका असतो ज्याला बॅकफायर म्हणतात. यात काय होतं तर टॉर्चमधून बाहेर पडणारी ज्योत अचानक आत खेचली जाते आणि हिसिंग आवाज करत सिलेंडरच्या दिशेने उलटं जळू लागते. हे खूप खूप धोकादायक असू शकतं. मग या धोक्याला थांबवण्यासाठी काय करायचं? त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं सुरक्षा उपकरण आहे फ्लॅशबॅक अरेस्टर. हे गॅस लाईनमध्ये असणंच पाहिजे. हे एका वन वे वॉलसारखं काम करतं. ते गॅसला बाहेर जाऊ देतं, पण जर बॅकफायर झाला तर ते लगेच ज्योतीला अडवतं आणि सिलेंडरपर्यंत पोहोचू देत नाही. एक छोटंसं उपकरण जे मोठा अपघात टाळू शकतं. चला तर आपण जोड कसे असतात ते पाहिलं, वेल्डची रचना बघितली आणि साधनही समजून घेतली. आता शेवटच्या भागात आपण बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं केलं जातं. म्हणजे आर्क वेल्डिंगच्या मुख्य प्रक्रिया कोणत्या आहेत. या वेल्डिंगच्या प्रक्रिया ओळखण्याचा एक अगदी सोपा मार्ग आहे. फक्त एक प्रश्न विचारायचा. वेल्डिंग करताना इलेक्ट्रोड वितळतो का? म्हणजे तो वापरला जातो का? या चार्टमध्ये बघा, SMAW, GMAW आणि FCAW या 3 प्रक्रियांमध्ये इलेक्ट्रोड वापरला जातो
तो वितळून वेल्डचा एक भाग बनतो. पण GTW या एका प्रक्रियेत मात्र तसं होत नाही. सगळ्यात प्रसिद्ध प्रकारापासून सुरुवात करूया. SMAW म्हणजे शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग. यालाच आपण स्टिक वेल्डिंग म्हणून ओळखतो. ही एक मॅन्युअल प्रक्रिया आहे ज्यात ती कांडी म्हणजे इलेक्ट्रोड वितळून वेल्डचा भाग बनते. पुढचे प्रकार आहे GMAW आणि FCAW. GMAW म्हणजे गॅस मेटल आर्क वेल्डिंग, ज्याला मिग वेल्डिंग असंही म्हणतात, आणि FCAW म्हणजे फ्लक्स कोड आर्क वेल्डिंग. या दोन्ही प्रक्रियांमध्ये इलेक्ट्रोड वापरला जातो, म्हणजे तो वितळतो. औद्योगिक क्षेत्रात या प्रक्रिया खूप वापरल्या जातात. आणि आता तो प्रकार जो इतरांपेक्षा वेगळा आहे, GTAW म्हणजेच गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग. या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रोड वितळत नाही, तो नॉन कन्झ्युमेबल असतो. त्याचं काम फक्त आर्क तयार करणं आहे. त्यामुळे वेल्डरला जोड भरण्यासाठी वेगळा फिलर रॉड वापरावा लागतो. हे काम जास्त कौशल्याचं आहे. तर आता आपल्याला ही भाषा थोडीफार कळायला लागली आहे. बट वेल्ड, फिलेट वेल्ड, टो लाईन, वेगवेगळ्या प्रक्रिया. आता एक विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना अशाच न दिसणाऱ्या वेल्ड्सने एकत्र धरून ठेवलं आहे. ज्या खुर्चीवर आपण बसतो, ज्या इमारतीत आपण असतो, त्या सगळ्यामागे हेच तंत्रज्ञान आहे. हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनाला आधार देणाऱ्या एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या अभियांत्रिकीचं वर्णन करतात.